श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु। तारक मंत्र। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्कावधूत हे स्मर्गगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माये। आज्ञे विन काळ ही नाणे त्याला, परलोकी ही ना भीती तयाला। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। उगाची भीतोशी भय हे पळू दे, वशांतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, हे तारक मंत्रांचा दुसरा भाग आहे। तारक मंत्र। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। निशंक हो, तू ज्या वेळेला स्वामीच्यावर सगळा भार स्वामीवर टाकलो ना तुम्ही, तर निशंक व्हायचं आहे। निशंक हो रे मना। आपल्या मनाला स्वामी सांगतात की बाबा बाळा भक्ता तू निशंक हो, कसलीच चिंता करू नको। निशंक होई रे मना, निर्भय होई, निर्भय होऊन राहा, म्हणजे तू कसल्याच गोष्टीची चिंता करू नकोस। प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे। रोज रोज स्वामी एवढे मोठे स्वामी आपल्या पाठीशी आहेत, म्हणून आपण कसल्या संकटाला भ्यायची गरज नाही। म्हणून हे तारक मंत्राची एवढी मोठी ताकद आहे, आपल्या पाठीमागं आहे। स्वामी आपल्याला तारणारे आहेत। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना। आतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी। उगाची भीतोशी भय हे पळू दे। हे बघ, आपल्या पाठीशी तुम्हाला निशंक होई रे म्हणा, ह्याचं आम्ही पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे। उगाची भीतोशी, आता ह्या मुद्द्यावर आपण आलेले आहोत। तर आपण ज्या अर्थी स्वामीचं नाव आपल्या तोंडामध्ये घेत आहोत आणि स्वामीचा वास आपल्या घरी झालेला आहे। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, आपल्या घरामध्ये स्वामीचा वास झालेला आहे आणि आपण आपल्या मनातून हाक आपण स्वामीला मारत आहोत। म्हणून उगाची भीतोशी भय हे पळू दे, ह्या मुद्द्यावर आपण आलेलो आहोत। जेवढं स्वामी माऊली मला बुद्धी देतात तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। उगाची भीतोशी भय हे पळू दे, आपल्याला भ्यायची गरज नाही। स्वामी म्हणतात तू विनाकारण भिवूच नको, तुझं भय काढून टाक, तू भिवू नकोस। उगाची भीतोशी भय हे पळू, वशांतरी स्वामी शक्ती। तुझ्या मनामध्ये जे स्वामीची शक्ती आहे, तू जेवढं मनातून स्वामीला हाक मारणार आहेस ती शक्ती तुला कळू दे। तू जेवढं मनातून हाक मारलास तरच तुझ्या पाठीशी स्वामी उभे राहणार आहेत। नाहीतर उगाच आपण जर भक्ती करायला लो, आम्ही रोज नित्य सेवा करायला लावून आम्हाला स्वामी प्रसन्न व्हावं, नाही, तुम्ही मनातून हाक मारा। ज्या वेळेला आपल्या आईला आपण हाक मारत असतो त्याच पद्धतीनं स्वामीला तुम्ही हाक मारा। स्वामी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला स्वामीची सेवा केल्यावर फळ मिळालं नाही असं ऐकायला सुद्धा मिळणार नाही। म्हणून उगाची भीतोशी भय हे पळू दे, वशांतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ, अरे खूप खेळ करणारे स्वामी आहेत। त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्रधोर स्वामीच्या हातामध्ये आहे। म्हणून स्वामी सगळं काय आपले दोर त्यांच्या हातात आहे। स्वामी आपलं सगळं कल्याणच करणार आहेत। मनातून हाक मारा, स्वामी माऊली आल्याशिवाय राहणार नाही, ती आपली आई आहे। म्हणून उगाची भीतोशी भय हे पळू दे, वशांतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा,
पण घाबरून चालणार नाही. बाळा तू घाबरू नकोस, तू बोलवल्याबरोबर स्वामी येणार आहेत, असा अनुभव आम्हाला स्वतःला सुद्धा आलेला आहे. अनुभव आलाय म्हणूनच आम्ही अनुभव सांगत आहोत. आणि ह्या तारक मंत्राचं हे तीर्थ आम्ही घेत आहोत. हे तीर्थ घेऊन आपण ज्या वेळेला तीर्थ घेतो आणि कोणत्याही कामाला जातो, तीर्थ घेतल्यानंतर आपल्या कामामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि असा अनुभव आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. हे तारक मंत्राचं हे तीर्थ आहे. हे तीर्थ घरातील सगळ्यांनी कुटुंबातल्या माणसांनी प्यायचं आहे आणि समाधान आणि शांत चित्तानं आपण स्वामीची सेवा करायची आहे. म्हणून उगाची भीतोशी भये पडू दे, वशांतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. आपण स्वामीचे बाळ आहोत म्हणून आपण घाबरायचं काही कारण नाही. कारण तर स्वामी ही आपली माऊली आहे, आपली आई आहे, जननी आहे, म्हणून आपण घाबरायचं कारण नाही. म्हणूनच मला अनुभव चांगला आलेला आहे, म्हणून मी हे तुम्हाला अनुभव सांगत आहे. अनुभव सांगा, सेवेकरी व्हा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर 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 संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय.